सोलारवर एक अवलंबित्व स्वीकारलेलं आहे। ते आज जो कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आवाडा इलेक्ट्रोचा, जवळपास 14,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आवाडाच्या माध्यमातून होत आहे आणि मॉड्यूल, इनगॉट, चिप सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार होणार आहेत। इंटिग्रेटेड अशा प्रकारचं सोलर मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी ते करतायत आणि ही देशातली एक मोस्ट एफिशियंट अशा प्रकारची फॅक्टरी असणार आहे। 5,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की त्यात 51% या विमेन वर्कफोर्स महिला असतील अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आहे। विशेषतः आज महाराष्ट्रामध्ये आपण सौर कृषी वाहिनीचा मुख्यमंत्री सौर कृषी कार्यक्रम घेतला आहे। अशा कार्यक्रमाकरता याचा फार फायदा होईल, कारण आत्तापर्यंत मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो आहे, सगळ्या गोष्टी याच फॅक्टरीमध्ये बनणार असल्यामुळे आणि जे सोलर पॅनल इथे बनत आहेत ते एफिशियंट पॅनल आहेत, जागा देखील कमी लागते, त्याची एफिशियन्सी देखील जास्त आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आज या ठिकाणी नागपूरमध्ये आलं। मी श्री विनीत मित्तल जे आवाडाचे प्रमुख आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज आवाड़ा ग्रुप की ओर से इंटीग्रेटेड सोलर प्लांट का भूमि पूजन हुआ है। इस प्लांट में मॉड्यूल बनेगा, इसमें इनगॉट बनेगा, इसमें चिप्स बनेगी, इसमें ग्लास बनेगा। एक प्रकार से कंप्लीट इंटीग्रेशन सोलर यूनिट का यहाँ पर तैयार हो रहा है। ये वन ऑफ द स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का प्रोजेक्ट होने वाला है। इसमें जो प्रोडक्ट तैयार होगा उसकी एफिशिएंसी ये भी आज हम जो इस्तेमाल करते हैं उससे ज़्यादा है। महाराष्ट्र में करीब 20,000 मेगावाट का हम लोग सोलराइजेशन का जो प्लान हमने शुरू किया है उसमें भी ये बहुत कारगर सिद्ध होगा और उन्होंने तय किया है कि अप्रैल तक निश्चित रूप से इसका प्रोडक्शन वो शुरू करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।